नमस्कार मित्रांनो, तुम्हाला हे बघून वाटलं असेल की मी कुठल्या तरी रेस किंवा कुठल्या तरी प्रोग्राममध्ये आलो असेल, पण नाही. बघा पुढं. गुड मॉर्निंग गाईज. मी तुमचा मित्र निरंजन राठोड, ॲज एक मुसाफिर बंजारा. मी पहिले असंच फिरायचो, सुट्टी असली की फिरायला जायचो असं एकटा. मग तो फिरण्याचा मला छंद लागला. मग मी माझी सुट्टी असली की वाया घालवत नाही. मग सुट्टी असली की बॅग भरायची, कोणी आले तर सोबत ठीक, नाही तर एकटं निघून जायचं. मग तशीच आवड मला गडकिल्ले फिरायची लागली. तर मी आज चाललेलो स्वराज्याचं तोरण म्हणजेच तोरणागड, जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या वयाच्या 16व्या वर्षी जिंकलेलं. तर मित्रांनो, तोरणा जाण्यासाठी आपल्याला 2 रूट आहेत. एक तर तुम्ही बेंगलोर हायवे म्हणजेच नसरापूर किंवा खेडशिवापूरवरनं जाऊ शकता, नाही तर दुसरा रूट आहे जो की सिंहगड रोड, जो आपण सिंहगडला जातो त्या रस्त्याने आपण पुढे डोंजे खानापूर गावाच्या समोरून रस्ता आहे, तिथून जाऊ शकतो. तर आम्ही त्या रस्त्यानं आलेलो आहे. रस्त्यात जाताना चांगला व्ह्यू असतो, चारीकडे चांगल्यापैकी म्हणजे मस्त ग्रीनरी आहे, चारीकडे फुललेले फुलं आहेत. रस्ता आहे एकदम छोटासा रस्ता, एकदम नयनरम्य असे नजारे आहेत. तर आम्ही निघतो आहे त्या रस्त्याने जात असताना आपल्याला आतमध्ये एक पाबे घाट लागतो. पाबे घाट क्रॉस केला आपल्याला वेल्हे गावातून चढायचा आहे तोरण्यासाठी. तर तो समोर दिसतो तो तोरणागड. तर चला बघा पुढचा लॉग. दोस्तों, मैं आपका दोस्त एक मुसाफिर बंजारा आज आया. चलो अब दिखाता हूँ व्यू. ये कुछ तो नया लग रहा है इधर. काय आहे? हे शेत आहे, शेत वरई. हा, शेत माहिती आहे. हा, ते डोहरावर बियाणाचं गावात ओके. गावात काढायचं. म्हणजे असं गावात काढलं ना, मग चांगली वरे चांगली होती. हा. गावात काढलं म्हणजे मग नंतर मग ते आता पीक आले की कापायचं. कोणतं पीक? पीक वरईचं म्हणून उद्या दसऱ्या टायमाला येतं. ओके. हा, दिवाळीच्या टायमाला पीक येतं. वरई येते म्हणजे त्याला वरई. हा, बरं. वरईचा तांदूळ नाही. पोरं नाही ऐकणार, पोरं धिंगाणा करणार. दोस्तों, मैं शुरू में बताया वैसा मैं आ जाया हूँ तोरना, जो कि छत्रपति शिवाजी महाराज ने पहला जो फोर्ट है वो यही जीता था. उसके लिए वो महाराष्ट्र में जो भी स्टार्ट करते हैं तो तोरण बांधना बोलते हैं. उसके वजह से इसका नाम तोरना रखा गया है. तोरना को जो ईगल है उसका नेस्ट भी बोला जाता है, क्योंकि उसका जो पहला डोर है बिन्नी डोर, उसका शेप वैसा ही है. बहुत साइज़ में बड़ा है यह फोर्ट्रेस. तो देखिए कैसा व्यू है. आजू बाजू के नज़ारे देखिए. हम बेस विलेज से निकले थे, वेल्हे से. इधर इस पहाड़ी के पीछे राजगढ़ है, जो कि स्वराज्य की पहली कैपिटल थी. और देखो हमारा रास्ता. और मैं आपके दोस्त एक मुसाफिर बंजारा. ऐसे ही सफ़र के लिए, ऐसे व्यू के लिए मुझे सब्सक्राइब करो, वीडियो देखते रहो. आपको मज़ा आता जाएगा और मैं घूमता जाऊंगा. तो चलो मिलते हैं. सिर्फ 5 मिनट हुआ है ट्रैक स्टार्ट करके, थक गए. इसके लिए मैं इन्हें कभी मेरे साथ नहीं ले जाता हूँ. हवा पाहिजे. डैम है, बहुत सारे लोग आए, संडे है तो काफ़ी ट्रैकिंग को लोग आते हैं. व्यू जो है वो बुदला मच्छी. ऐसा उधर जाने का अपने को. ये मेरे दोस्त जो चल रहे हैं, और आपको तो पता है मैं आपका दोस्त एक मुसाफिर बंजारा. कैसा लग रहा है भाई? बोलते भाई कैसा लग रहा है? कौन सा व्यू भाई? ये व्यू बोल रहे? अरे ये व्यू है क्या? जन्नत है, जन्नत. आप अगली बार आओगे हमारे साथ ट्रिप पे. नॉर्मल हो गई है. अब देखो रास्ता भी क्लीन है. इधर बरस का डैम भी है, ऊपर व्यू भी है.
ऊपर जाना है। ये मेरे साथ मेरे दोस्त आए हैं कुछ, और आप तो मुझे ही जानते हैं, मैं आपका दोस्त एक मुसाफिर बंजारा। सफ़र में मेरे साथ घूमते रहो, आपको ही मज़ा आएगा, मेरे को तो मज़ा आता ही है। तो चलो चलते हैं। व्यू देखो, व्यू देखो। कुछ नहीं करना है, सिर्फ चलते रहना है। सांस फूलने लगे तो थोड़ा रुक जाओ, लेकिन बैठो मत। बैठो तो ऐसा बॉडी रेस्ट पोजीशन में चली जाती है, उसके बाद थोड़ी दिक्कत होगी आपको, मसल पेन करेगा, वो करेगा। इसलिए बैठना मत, धीरे धीरे चलते रहो, खड़े रहो, सांस लो, थोड़ा आराम से चलो, कोई बात नहीं। चलो तोरना का आया हूँ, ऐसे ऐसे नज़ारे कि क्या ही बताऊँ आपको। देखो नज़ारे, देखो ट्रायल कैसा है, एकदम 80 डिग्री का इंक्लाइन चढ़ के आया है ऊपर, जो बुरुज होता है किले का, वो मेन। हमें उधर जाना है, उधर से वो दरवाज़ा, उधर बिनी दरवाज़ा है, जो कि ईगल क्या साइज़ का, इसके लोग इसे घर। सांस फूलने लगी दोस्तों, सॉरी, अगले लॉग में बात करते हैं। सांस फूलने लगी, मैं भी आदमी हूँ, मुसाफिर हूँ, लेकिन तो इतना तो होना ही था। इकडनं उतरता है। पेच आहे पाणी। तो दोस्तों हम आ गए हमारा पहला डेस्टिनेशन। पहले बुरुज पे आ गए, वो आगे इधर बिन्नी दरवाज़ा। तो फाइनली हो गया है हमारा, अब ऊपर पूरा घूमना है। मेरे साथ वाले मेरा दोस्त, ये मेरा दोस्त। फायनली एवढं सगळं करून आम्ही पोचलेलो बिन्नी दरवाजाजवळ। थोडा वेळ रिलॅक्स केला, तिथून आम्ही पुढे गडावर पोचलो की आम्ही जातो बाले किल्ल्यावर। थोडा वेळ टाईम लॅप्स वगैरे बघून, खालचा व्ह्यू बघून झुंजार माचीचा आम्ही जातो। मग तिथून खाली काही दोर लावलेला आहे, तिथून तुम्हाला झुंजार माचीकडे उतरायला रस्ता आहे, तुम्ही बघू शकता पुढे। चांगला ट्रेक आहे, फक्त थोडी काळजी घेणं आवश्यक आहे, कोणी माहिती असलेलं सोबत असलेलं बरं। तो देखो हम उधर से गांव से आए हैं, नीचे दिखता नहीं, इधर से ये है, इधर से आगे कुछ भी नहीं दिखेगा क्योंकि एकदम कर्व है आगे। आपको दिखाता हूँ कर्व कैसा है, ऐसा कर्व है। तो जो भी आपने एनिमी लोग आते हैं उनको आसान नहीं होता इधर आना, इसलिए है वो। तो ये बिन्नी दरवाज़ा है, पहिला दरवाज़ा तोरणा का। हे जो व्ह्यू दिसतं तर झुंजार बुरुजाचा आहे। तर झुंजार बुरुजावर उतरताना तुम्हाला असा रोप लागेल। पावसाळ्यात थोडं सावधानीनं उतरणं गरजेचं आहे, कारण पाय घसरला की दगड लागून अपघात होण्याची शक्यता आहे। दगड आणि सगळे जे क्रॉक आहेत तो निसरडे असू शकतात, त्याच्यामुळे चांगले ट्रेकिंगचे शूज किंवा चांगले ग्रिप असलेले शूज घातलेले बरं। तर आम्ही एक एक करून सगळे अशा रोपने अरे ना काय झालं? बुरुजाकडे उतरतो, झुंजार बुरुजाकडे। मग तिथून आम्ही जातो झुंजार बुरुजाकडे। तर बघा तो आ गया हमारा एक चौथा। कोणता? हे वरचं हे दिसते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। पप्या भाई तसे 404 दिले होते आपण, तसे 404 पूर्ण दिले होते आपण। तोरणागड, ज्यास प्रचंडगड असेही म्हणतात, हा पुणे जिल्ह्यातला एक ऐतिहासिक किल्ला आहे। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 1646 मध्ये
जिंकलेला पहिला किल्ला आहे. त्यामुळे मराठा साम्राज्याच्या इतिहासात खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच जो डोंगर आहे किंवा पर्वत म्हणू शकतो तर हे तोरणा किल्लाच आहे. याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे 1403 मीटर म्हणजे 4603 फूट आहे. तर आम्ही झुंजार बुरुजावर थोडा वेळ फोटो वगैरे काढून घोषणा वगैरे देऊन आम्ही परत बालेकिल्ल्याकडे चढायला लागतो. चढताना थोडी कसरत करायला लागते, काही नाही, रोप होता त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही. तर चला पुढे बघूया आपण. अरे वन मत पकड, वो भाटन पकड नहीं जरा, खाच पिचवी आणि देखन नहीं त्या चढ. बिलकुल पकडू नका बरं का रे, म्हणून सोडला गेलेला आहे तो. अरे तो तारच होता, रशी आता लावली आहे. 6 महिन्याखाली तारच होता. कोण लावली की बिचाऱ्याने काम केलंय, पण तेवढं आहे. गण्या, तो दोस्तों एक मुसाफिर बंजारा अभी जाके आया हूँ झुंझार पे. अभी आगे आ गया हूँ. अभी कुछ नाश्ता करना है, बाद में फिर आगे दिखाता हूँ कोकण दरवाजा. बसू शकतो. सब फॉगी फॉगी. तुम्हाला वाटलं असेल की अर्ध हिंदी अर्ध मराठी. मी जेव्हा व्हिडिओ शूट करत होतो तेव्हा मी हिंदीमधून बोलत होतो. तर ठीक आहे, मराठीतून माहिती सांगणं सोपं जाईल म्हणून मराठीतून सांगतो आहे. तर अशाच व्हिडिओसाठी, भन्नाट व्हिडिओसाठी, आमचा तोरणा सफर तर झालेला, आजचाच भन्नाट व्हिडिओसाठी मी एक मुसाफिर बंजारा माझ्या यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता अशा भन्नाट व्हिडिओ Subscribe to my channel. माहितीसाठी. आणि एक मुसाफिर बंजारा असं इंस्टाग्रामला अकाउंटसुद्धा आहे, तर तो फॉलो करू शकता. तर चला भेटूया असंच पुढच्या लॉगमध्ये. पुन्हा मी तुम्हाला सह्याद्री फिरू. दोस्तों हमारा ट्रैक ख़त्म हो गया है. अपन अभी मोबाइल में चार्जिंग नहीं है, तो आगे देखेंगे क्या होगा. हमारा ट्रेक हो गया. अब देखो नज़ारे कैसा है. ऊपर तोरणा, इधर बाजू में डैम है जो सुबह दिखाया था मैं. इधर बाजू में वेल्ले गाँव. सब हो गया, अब जा रहे हैं, निकल रहे हैं. मेरे साथ मेरे दोस्त. चलो, हवा इतनी तेज है कि उड़ सकते हैं. सुबह कैसा था और अब देखो पूरा क्लियर. हमारा सफ़र भी हो गया. ट्रैक ख़त्म गरम पोहे के साथ. ए पपिया भाई,